हॅलो, मी डॉक्टर प्रियम. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. ती 8 वर्षाची आज झाली आहे आणि कालच तिचा रिझल्ट लागला. तर तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक चांगला गुण जो कालच मी अनुभवलं, तिचं कौतुक करावं असं वाटलं म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. काल तिचा रिझल्ट होता आणि यंदाही तिचा रिझल्ट चांगलाच लागला. टॉप 5मध्ये ती होती. त्यांनी डिक्लेअर केले नाही यावर्षी की कुठला नेमका तिचा रँक आला आहे, कारण बाकीच्या मुलांना वाईट वाटतं म्हणून. आणि तिला एक 5 जे पहिल्या 5 रँकमध्ये मुलं होते त्यांना गिफ्ट होते, तर तिला एक गिफ्ट तिच्या टीचरनी दिलं. पण बाकीचे जे मुलं आहेत ते नाराज झाले की आपल्याला मिळालं नाही. आणि काय असतं ना, 1-1, 2-2 मार्क्सचा फरक असतो मुलांचा आणि ह्या वयामध्ये त्यांना ते सगळ्या मुलांना गिफ्टचं अट्रॅक्शन असतं. तर तिची एक मैत्रीण आहे, ती नाराज झाली की आपल्याला गिफ्ट मिळालं नाही. आणि फार काही फरक नसतात ह्या मुलांचे आणि मुलं नाराज होतात. त्यांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. हे वय असतं की प्रोत्साहन देण्याचं. निर्वीला ते कळालं. तिची आई जेव्हा सांगायला लागली की अरे ती नाराज झाली, तिला पण गिफ्ट मिळालं नाही वगैरे, तिने क्षणाचाही विचार न करता पर्समधलं माझ्या गिफ्ट काढलं आणि तिच्या हातात दिलं. आणि ती घ्यायला तयार नव्हती. म्हणजे नाही नाही अगं घे, तू हे माझ्याकडून घे, मला नको आहे हे गिफ्ट, तू घे. आणि तिच्या आईलाही इतकं कौतुक म्हणजे निर्वीचं आलं की अरे बापरे, किती समजदार आहे ही, ह्या वयामध्ये एवढा समजदारपणा. तर तेव्हा खरंच एक आई म्हणून मला खरंच खूप प्राऊड फील झालं. आणि आपल्याला जे संस्कार त्या तिच्यावर रुजवायचे होते, माझ्यामधले जे गुण तिच्यामध्ये येत आहेत ह्याचं खरंच एक समाधानही मला झालं. आणि तिच्या ह्या कृत्याचं एक आई म्हणून खरंच मला बाकीच्या कुठल्याही गिफ्ट्सपेक्षा, तिच्या रिझल्टपेक्षाही हा खरा मला त्या कालचं ते गिफ्ट आहे तिचं, ते मिळालं. आई म्हणून मला जे तिचं कौतुक वाटलं, एक समाधान वाटलं की आपली मुलगी चांगल्या गोष्टी करते आहे आणि तिला दुसऱ्यांचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. ती फिलिंग खूप जास्त चांगली होती तिच्या रिझल्टपेक्षाही. आणि तिच्या वाढदिवसानिमित्त मला खरं हे गिफ्ट मिळालं ते तिच्याकडून मिळालं. थँक्यू सो मच.